काही दिवसांपूर्वी एका महिलेने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार दिली होती। ही तक्रार पोलिसांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी विरुद्ध दिशेने तपास सुरू केला आणि अवघ्या काही दिवसातच या प्रकरणातील 2 आरोपींना बेड्या ठोकल्या, तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। बायकोच्या भावाला फसवण्यासाठी फिल्मी स्टाईल कट रचून बलात्कार झाल्याची तक्रार बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। मात्र हे प्रकरण बनावट असल्याचं उघडकीस झालं। या प्रकरणातील महिलेवर कोणताही अत्याचार झाला नाही। यातील मुख्य आरोपी सनी चव्हाण यांनी आपल्या मेहुण्याला म्हणजे अभिषेक सिंग याला बलात्काराच्या केसमध्ये अडकवण्यासाठी फिल्मी स्टाईल तंतोतंत प्लॅन बनवला होता। मात्र हा कट रचत असताना अभिषेक सिंग हा उत्तर प्रदेशातच होता, त्यामुळे तो या प्रकरणात वाचला आहे। हा कट उकलण्यात बदलापूर पूर्व पोलिसांना यश आलं। या प्रकरणातील एका आरोपीला लखनौ इथे अभिषेक सिंग याच्या घराच्या परिसरात पाठवून सोशल मीडियाच्या माध्यमातून कटात सामील असलेल्या महिलेशी चॅटिंग करण्यात आली। चॅटिंग करणाऱ्या तरुणाने उल्हासनगरपर्यंत प्रवास करून मोबाईल तिसऱ्या व्यक्तीकडे सुपूर्द केला। त्यानंतर अभिषेक सिंग याचे डुप्लिकेट आधार कार्ड तयार करून भावेश तोतलानी याने या कटात सामील असलेल्या महिलेला लॉजवर नेलं आणि त्यानंतर काही वेळाने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात ती महिला तिच्यासह गुन्ह्यात सहभागी असलेल्या साथीदारांसोबत तक्रार देण्यासाठी गेली होती। पोलिसांनी हे प्रकरण गंभीर असल्याची बाब लक्षात घेत तातडीने गुन्हा दाखल करत तपास सुरू केला। मात्र संशयास्पद हालचाली दिसल्याने पोलिसांनी विरुद्ध दिशेने तपास केला आणि बेकायदेशीर कट यशस्वी करण्यासाठी सहभागी असलेल्या 2 तरुणांना बेड्या ठोकल्या। या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे। एकतर आधी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यातून आपण उलटा गुन्हा असल्याचं उघड केलं, काय सर प्रकार आहे? दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी एक महिला शर्मा नावाची महिला आमच्या पोलीस स्टेशनला आली आणि तिने तिच्यावरती एका लॉजवरती बलात्कार झाल्याची माहिती दिली नोकरीच्या आमिषानातून। तर ती आल्यानंतर आम्ही तिच्याकडे चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर तिने सांगितलं की नाही, माझ्यावर बलात्कारच झाला आहे आणि माझी फिर्याद तुम्ही घ्यावी। म्हटलं ठीक आहे, म्हणून आम्ही तिचं फिर्याद दाखल केली। फिर्याद दाखल केल्यानंतर तिने जो आरोपी सांगितला होता अभिषेक सिंग नावाचा, तर त्याच्या अनुषंगाने आम्ही तपासाची चक्र फिरवली असता आमचे जे अनु शर्मा मॅडम आहेत, चव्हाण सर आहेत आणि PI क्राईम गज्जल सर यांनी आम्ही सर्वांनी मिळून त्या गुन्ह्यामध्ये एकत्रित मीटिंग घेऊन मेन जो आरोपी सांगितला अभिषेक सिंग त्याचा तपास करण्यात आम्ही सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया वगैरे याचा वापर करून तो आरोपी निष्पन्न करून त्याचा ठाव ठिकाणा माहिती काढून तात्काळ त्या आरोपीपर्यंत पोचलो आणि पोचल्यानंतर सदर ही घटना 12-24 तासाच्या आतच आम्ही डिटेक्ट केली। तर तो आरोपी म्हटला की नाही, असं माझ्यावरतीच माझा जो आहे सनी चव्हाण नावाचा माझा मेहुणा त्यांनी माझ्यावरती खोटी फिर्याद दाखल केलेली आहे आणि त्यांनी तिथले त्याचे पुरावे दिले लखनौचे उत्तर प्रदेशमधले। ज्यावेळेस तुम्ही त्या आरोपीपर्यंत पोहोचलात अभिषेक सिंग, त्याने तुमच्यापर्यंत काय पुरावे दिले आणि तो कुठे होता? तो उत्तर प्रदेशमध्येच होता, त्याच्या घरीच होता आणि त्या परिसरात त्याच्या कामकाजानिमित्त तिथंच उत्तर प्रदेशमध्ये असल्यामुळे लखनौमध्ये असल्यामुळं तो इकडं आलेलाच नव्हता आणि त्याच्या मार्फतीनेच त्यांनी सांगितलं की त्याचा जो मेहुणा आहे सनी चव्हाण त्यांनीच त्याच्याविरुद्ध हे कट रचलेलं सांगितलं। त्याच्या अनुषंगाने आमचा पुढचा तपास सुरू झाला। त्या तपासाच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण हे जे आरोपी जे निष्पन्न केलेले आहेत भावेश तोतलानी, पहिला तो एक आम्ही निष्पन्न केला। त्याच्यानंतर प्रथमेश यादव म्हणून आहे, तर तो UP या ठिकाणी जाऊन आला, त्याचे पुरावे आम्ही प्राप्त केले। यांच्या सर्वांच्या मीटिंग झाल्या, त्याची पुरावे प्राप्त केले आणि हे सर्व कट रचून त्याच्या मेहुण्याला अभिषेक सिंगला आतमध्ये टाकण्यासाठी किंवा आम्हीच लेट झालो असतो, हा गुन्ह्याचा तपास आम्ही लवकर केला नसता तर कालांतराने तोच आरोपी आम्हाला सिद्ध करावा लागला असतं, परंतु आम्ही तात्काळ ॲक्शन घेतल्यामुळं हा गुन्हा उकल झाला आणि त्याचे सर्व पुरावे म्हणजे CCTV फुटेज म्हणा किंवा मीडियाचे जेवढे पुरावे आहेत ते आमच्याकडे मिळाले, म्हणून आम्ही हा गुन्हा सिद्ध करू शकलो आणि याच्यामध्ये सर्वांना अरेस्ट करू शकलो। पण काय एका मेहुण्याला सख्या मेहुण्याला अडकवण्याचा प्रयत्न झाला होता, त्याचं कारण काय पुढे केलं? हा जो सनी चव्हाण नावाचा जो वकील ॲडव्होकेट्स आहेत त्यांनी स्वतःच्याच त्या पत्नीच्या भावाला याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, कारण का त्या पत्नीचं आणि त्याचं पटत नव्हतं
आणि त्याच्यावरती 498 दाखल करण्यात आलेला आहे. हा त्याचा सूड घेण्यासाठी त्याच्यावर हा त्याने कट रचला आणि कटामध्ये त्याचेच मित्रपरिवार याच्यामध्ये सामील करून घेतले आणि स्वतःच त्या कटाचा मुख्य प्रमुख म्हणून राहिलेला आहे आणि तोच आता याच्यामध्ये आम्ही पुढील कारवाई करत आहोत. ज्या महिलेने खोटा गुन्हा दाखल केला होता बलात्काराचा, तिला आरोपी करण्यात आलेला आहे? हो, तिला आरोपी करण्यात आलेला आहे आणि तिला देखील आम्ही अटक करत आहोत. सर, सनी चव्हाण आणि महिला फरार असल्याचं सांगितलं तर काय? फरार असले तरी हे नाही, परंतु त्यातला जो मुख्य त्यांनी सांगितलं होतं अभिषेक सिंगच्या नावावरती जो भावेश नावाचा आरोपी होता तोतलानी, तो अरेस्ट केलेला आहे. जो UP तो लखनौ या ठिकाणी गेला होता त्याला देखील अरेस्ट केलेला आहे. आता हे देखील आम्ही पुराव्यानिशी यांना देखील अटकच करत आहोत. पळून पुढे जाणार आहेत. अटक तर होणारच आहे त्यांना.